बघा 160 मीटर आणि 140 मीटर लांबीच्या दोन गाड्या अनुक्रमे 100 किलोमीटर प्रति तास व 130 किलोमीटर प्रति तास वेगाने एकाच दिशेने धावत आहेत. मागून येणाऱ्या वेगवान ट्रेनला दुसऱ्या ट्रेनला पूर्णपणे ओलांडण्यासाठी लागणारा वेळ किती? आंतरवेळ वेग रेल्वे प्रश्न या घटकावर आधारित हा प्रश्न कसा सोडवायचा लेकरांनो? अंतर बराबर वेळ गुणिला वेग सूत्रासोबत 5/18 का घ्यायचे बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं. इथं अंतर म्हणजे लांबी. अंतर या भागामध्ये प्रश्नामध्ये दर्शवलेल्या लांब्या नोंदवा लागतात. म्हणजे या दोन ट्रेनची लांबी, जसे की पहिल्या ट्रेनची लांबी 160, दुसऱ्या ट्रेनची लांबी लेकरांनो 140, ह्या लांब्या अंतर ह्या भागामध्ये दर्शवाव्या लागतात. आणि ह्या लांब्या आहेत मीटरमध्ये. वेगवान ट्रेनला दुसऱ्या ट्रेनला पूर्णपणे ओलांडण्यासाठी लागणारा वेळ किती हा प्रश्न विचारला. इथं त्यांचा जो वेग आहे तो वेग वजा स्वरूपात दाखवा लेकरांनो. 130 वजा 100. आता वजा स्वरूपात का दाखवायचा हा वेग आणि हा 5/18 गुणिला का घ्यायचा? आता वेग वजा स्वरूपात का दाखवायचा? तर एकाच दिशेने त्या रेल्वे धावत आहेत. प्रवास जेव्हा एका दिशेने असतो तेव्हा वेगांची वजाबाकी, प्रवास जेव्हा परस्परांच्या विरुद्ध दिशेने असतो तेव्हा वेगांची बेरीज करत असतात. आता राहिला 5/18 हा पूर्णांक. हा अपूर्णांक इथं घेण्यापाठीमागचं धोरण काय? तर हे जे माप आहेत अंतर ह्या भागामध्ये मांडलेल्या ह्या बाबी मीटरमध्ये आहेत. हा वेग मीटर प्रति सेकंद करण्यासाठी हा रेशो कोणता कसा तयार झाला? हा रेशो एका किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात लेकरांनो आणि एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. आता या दोन शून्याला हे दोन शून्य गायब करा. इथं 10/36 याला संक्षिप्त करत असताना 2×5 = 2×18 हा 5/18 मीटर प्रति सेकंद रेशो प्राप्त होतो. 5/18 म्हणजे 18 सेकंदाला 5 मीटर हा रेशो इथं गुणीला घ्यायचं कारण हा वेग मीटर प्रति सेकंद करणे. का तर हे माप म्हणजे अंतर ह्या भागामध्ये मांडलेल्या रेल्वेच्या लांब्या मीटरमध्ये आहेत, म्हणून हा वेग मीटर प्रति सेकंद करा. लक्षात घ्या. आता ही बेरीज किती हो? तर 300. इकडं वेळ गुणिला कंसातील वजाबाकी 30 सर याच्यासोबत हे पद आहेत गुणिला. मग आता करायचं काय? याला कंसातून इथंच काढून घ्या. 6×35 6×3 = 300 बराबर वेळ सोबत गुणिला 5×5. आता हे भागीला 3. 300 बराबर वेळ 5×5 = 25 भागीला 3. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छेदस्थानी असेल अंशस्थानी, अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते. आता 5×5 = 5, 30 उरलं 0 6 वर आणि 5 12 60. आता 12 आणि 3 उरले सर म्हणजे 12 गुणिला 3 बराबर हा वेळ. गणिताला इकडं वळतं करू. 12 गुणिला 3 म्हणजे काय? तर 36 सेकंदामध्ये प्राप्त झालेला हा अवधी. दुसरी वेगवान ट्रेन कमी वेगवान असलेल्या ट्रेनला 36 सेकंद एवढ्या अवधीमध्ये ओलांडेल. सर हा पर्याय आमच्या प्रश्नामध्ये नाही, मिनटामध्ये पर्याय आहेत. मिनटामध्ये याचं रूपांतर कसं होईल? मिनटामध्ये रूपांतरण सेकंदाचं करायचं म्हणून एका मिनटामध्ये असलेले 60 सेकंद भागीला घ्यावे लागतात. आता याला संक्षिप्त करा. बघा 6 6 36 आणि 6 गुणिला 10 60 म्हणजे 6/10. 1 0 छेदस्थानी एकावर म्हणून 0.6 मिनिटे हे मिनटामध्ये. आता ह्या 0.6 मिनिटाला सेकंदामध्ये करायचं म्हणून परत 60 सेकंदातले आपलं मिनटातले सेकंद गुणीला घ्या म्हणजे टॅली करायला लागलो. 0ला 0 6 6 36. एक घर सोडून दशांश चिन्ह, एक घर सोडून दशांश चिन्ह, हे 0.6 मिनटं
म्हणजे 36 सेकंद. 0.6 मिनटे हा तो अवधी वेगवान ट्रेन कमी वेगवान असलेल्या ट्रेनला 0.6 मिनटात ओलांडेल. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ओके. आंतरवेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.